जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. पहा, जर माणसांनी 5 प्रकारचे यज्ञ केले पाहिजे का, तर सर्वांना सुख, शांती, यश, कीर्ती, विद्या प्राप्त होण्यासाठी 5 प्रकारचे यज्ञ केले पाहिजेत. 5 प्रकारचे यज्ञ कोणते आहेत? तर 5 प्रकारचे यज्ञ हे आहेत की बाबा, सर्वात अगोदर माणसांनी ब्रह्मयज्ञ केला पाहिजे. ब्रह्मयज्ञामध्ये गीता, त्याच्यानंतर गायत्री मंत्र, ज्ञानेश्वरी यांचं पठण करून माणसाला काय होतं की बाबा, माणसाच्या जर जन्मामध्ये काही जर पाप झाले असले तर ते पाप नष्ट होण्याचं काम या आपलं ब्रह्मयज्ञामधून होत असते. आणि ब्रह्मयज्ञानंतर माणसाला समजा काही ऋषीमुनींनी कोणी श्राप जर दिला, तो श्राप नष्ट होण्यासाठी हा ब्रह्मयज्ञ केला जातो. ब्रह्मयज्ञानंतर देवयज्ञ, देवी देवतांची पूजा अर्चा करून त्यांच्या नावाने होम हवन करणं म्हणजे याला म्हणतात देवयज्ञ. देवयज्ञानंतर आहे पितृयज्ञ. पितृयज्ञ म्हणजे काय? पितरांच्या नावाने अन्नदान करून, पितरांच्या नावाने अन्नदान करून जो यज्ञ केला जातो त्याला पितृयज्ञ म्हणतात. अन्नदान करणे म्हणजेच पितृयज्ञ आहे. पितृयज्ञानंतर भूतयज्ञ. भूतयज्ञ म्हणजे काय आहे? तर ज्यावेळेस किड्या, मुंगी, मकोडे, पक्षी, प्राणी, पशु पक्षी या जीवांना ज्यावेळेस आपण अन्नदान करतो, त्यांची सेवा करतो, त्याला म्हणतात त्यांना म्हणतात की भूतयज्ञ. भूतयज्ञानंतर आहे मनुष्ययज्ञ. सोयरे धायरे जर आपल्या घरी आलेले असतील, अतिथी देवो भव, ते जर आपल्या घरी आल्यानंतर आपण त्यांना जो अन्नदान करतो किंवा त्यांचा आदर सन्मान, मान सन्मान करतो, त्याला म्हणतात मनुष्ययज्ञ. अशा प्रकारे हे 5 यज्ञ सर्वांनी केले पाहिजे. सर्वांना जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ.